मम्मी ऐक ना, हो. तू आता लग्नाच्या आधी जॉब करत होती, हो. आता 30 वर्ष आले असतील सोडून ते. तर मग तुला तेव्हाचं लाईफ कसं होतं आणि नंतर मग कसं चेंज झालं आणि समजा नसता सोडला तर काय वेगळं असतं लाईफमध्ये, काय वाटतं तुला? अरे, जॉब माझा एवढा छान होता ना की आपलं लाईफच बनलं असतं आणि त्यातून वेगळ्या गोष्टी भरपूर शिकायला मिळाल्या. त्याचा उपयोग आपल्याला, जॉबचाही उपयोग आपल्या डेली रुटीनमध्ये होत असतो आणि आपण फ्रेश असतो. जॉब करूनही घरातल्या त्याच गोष्टी करायच्या असतात, न करताही त्याच करायच्या असतात. पण जेव्हा एक स्त्री जॉब करत असते ना, तेव्हा तिला वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा वेलफेअर डिपार्टमेंट होतं, माझं आवडतं डिपार्टमेंट होतं ते. त्यामुळे मन लावून मी तिथे जॉब करायची, तिथे मला आनंद मिळायचा. त्यामुळे मला रिग्रेट होतं की मी का जॉब सोडला. म्हणून मी स्वतः ट्युशन्स घेते आता, परंतु तो जॉब जो होता ना तो सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रिलेटेड असायचा. त्यामुळे तिथे मी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मला ओळख व्हायची आणि तिथे अरेंजमेंटमध्ये वगैरे अशी मी पार्टिसिपेट असायची ना, तर मला त्यात काहीतरी आपण पार्टिसिपेशन केल्याचा आनंद व्हायचा. तसं आता ट्युशन्स घेते, परंतु लिमिटेड विद्यार्थी आणि आपल्याला जसं हवं म्हणजे तसं. तू जॉब सोडल्यानंतर ट्युशन्स घ्यायला चालू केल्या कारण की घरी बसून तुला ट्युशन घेता आल्या म्हणजे हो, हो, करिअरमध्ये. हां. हां, हां, तेही एक बरोबर आहे, की घर बसल्या आपण काही दुसरं नसल्यापेक्षा. काय करू शकतो. तर एक ट्युशन्स हा पर्याय आहे. अगदी बरोबर आहे. आपलं नॉलेज पण आपल्या बुद्धीला गंजही चढत नाही आणि प्लस इन्कम ऑफ आणि आपलं विद्यार्थ्यांना आपण शिकवतो त्याचं सॅटिस्फॅक्शन वेगळंच असतं. आपल्याला जे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. त्याप्रमाणे मला याच्यातही इंटरेस्ट आहे, म्हणजे ट्युशन्स घेण्यामध्येही इंटरेस्ट आहे. परंतु जॉब